नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली, की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, फॉर रेग्युलर अपडेट्स तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे काही कमेंट्स असतील, कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्हाला काय करायचं, कमेंट करायचं आहे. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो, हीच आपल्या चॅनलची खासियत आहे. आणखी आपला टेलिग्राम ग्रुप पण आहे. तिथे तुम्हाला याची लिंक मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये जा तुम्ही या व्हिडिओच्या. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक मिळेल. तिथून तुम्ही ग्रुपला आपल्या जॉइन व्हा. जे काही महत्त्वाचे अपडेट असतात, आपण त्या ग्रुपवरती टाकत असतो. तर चला सुरुवात करूया. तर आजचा बघा जो टॉपिक आहे मित्रांनो, खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे आणि तो टॉपिक म्हणजे निवडणूक. आता 2 ते 2.5 जरी लिहिलं मी इथे, तरी फक्त समजून घ्या, इथे फक्त 2 महिन्याचा टाईम आहे आणि निवडणुका इथे जवळ आलेल्या आहे आपल्या विधानसभेच्या आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आत्तापर्यंत अजून कुठलीही नवीन जाहिरात आलेली नाही. कंबाईनची जाहिरात नाही आली, त्याच्यानंतर सरळ सेवाची कुठलीही जाहिरात आलेली नाही. त्याच्यामुळे आता जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांवरती प्रचंड प्रेशर आहे. कारण सर्वांना असं वाटत होतं, की लोकसभेची जेव्हा निवडणूक येईल, कमीत कमी कोणत्यातरी सरळ सेवेच्या नवीन इथे जाहिराती बघायला मिळेल. पण सध्या कोणतीच जाहिरात आलेली नाही आणि आता फक्त 1च महिना उरलेला आहे, 1 ते 2 महिने. कारण बघा नेक्स्ट जो महिना जुलै जो महिना आहे आपला, हा पूर्ण पॅक आहे. याच्यामध्ये संपूर्ण एक्झाम होत आहेत. तर कोणत्या एक्झाम होतात या महिन्यामध्ये आपल्याला माहीत आहे. तुळजाभवानी संस्थेची जे एक्झाम आहेत, त्या एक्झाम इथे आहेत. त्याच्यानंतर जिथे पेपरफुटी झाली होती, ज्याच्यावरती कंप्लेंट्स होत्या, जिथे आपले उपमुख्यमंत्री साहेब म्हणतात, की महाराष्ट्रात कुठलीच पेपरफुटी झाली नाही. पण त्या पेपरफुटीमुळे जी एक्झाम कॅन्सल करावी लागली होती, ती WCD जलसंधारण विभागाची एक्झाम, त्याची एक्झाम आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या ज्या पेसा क्षेत्रातील एक्झाम आहेत, त्या एक्झाममध्ये हा महिना पूर्ण पॅक आहे. तर या महिन्यामध्ये कुठलीही आता नवीन एक्झाम होण्याची इथे चान्सेस नाही. लक्षात ठेवा, पॉईंट नोट करून घ्या. या महिन्यात कुठलीही आता नवीन एक्झामचा टाइम टेबल तुम्हाला इथे बघायला भेटणार नाही. तर हा एक पॉईंट झाला. नेक्स्ट आपला महत्त्वाचा आहे, की सरळ सेवेबद्दल नवीन जाहिरात कधी येणार? तर बघा, आपल्याकडे सध्या तरी कुठलीच जाहिरात आलेली नाही. पण आता मी तुम्हाला मागे सांगितलेलं होतं, की BMCची जाहिरात या महिन्यामध्ये म्हणजे या वीकमध्ये येणार आहे. या वीकमध्ये ओके. जास्तीत जास्त 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला BMCची जाहिरात बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये 1200 प्लस पोस्ट आहेत आणि ह्या टेक्निकल पोस्ट आहेत. ओके. JEE आणि AC साठी या पोस्ट असणार आहेत. तर या 1200 पोस्टची एक्झाम आपल्या जाहिरात येणार आहे. तर नवीन जाहिरात ही असेल, पण याच्या एक्झाम होतील कधी? तर आता BMCची जरी जाहिरात आली, तरी हार्ड अँड फास्ट किती पण घेतलं यांनी, तरी मला वाटत नाही की विधानसभेच्या आधी या एक्झाम होणे पॉसिबल आहेत. एकदा विधानसभेची निवडणूक झाली, की मग त्या चालल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरकडे याच्या एक्झाम होतील. तर ही एक झाली आणि आता तर सध्या जाहिरात कुठलीच आलेली नाही. मला तेच म्हणायचं होतं, की एक BMC जाहिरात येईल, कारण BMCसाठी विद्यार्थ्यांनी बरेच प्रयत्न केले. पण बाकीचे जसं नगर परिषद, ग्रुप सी, ग्रुप डीच्या जागा आहेत, नगरपंचायत, तर त्याची जाहिरात अजूनही आलेली नाही आणि त्याची शक्यता सध्या तरी कमी आहे. पण असं होऊ शकते, की निवडणूक जशी तोंडावर येईल, त्याच्यावरती सरकार काही ना काही आपल्याला घोषणा करून इथे जाहिरात त्या येऊ शकतात. पण सध्या कुठली जाहिरात नाही आणि जाहिरात यायचं सोडून द्या. पण ज्या एक्झाम आपल्या पेंडिंग आहेत, ज्या एक्झाम ज्याची जाहिरात आलेली होती, फॉर्म भरून झाले, पण त्याच्याबद्दल काय स्टेटस आहे? तर ना वेळापत्रक आलेलं आहे त्यांचं, ना आता पेंडिंग एक्झाम त्याची कधी होईल याबद्दल काही शाश्वती नाही. आपल्याला माहीत आहे, की बऱ्याचशा एक्झामचे फॉर्म भरून झाले आणि तुम्ही वाट बघताय एक्झामची. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे, चला मी तुम्हाला ती जाहिरात दाखवतो. एक फॉर एक्झाम्पल घेऊन घ्या, ही एक GMCची जाहिरात होती. GMC नागपूर सर्वजण वेट करतात. GMC नागपूरची एक्झाम कधी होईल? त्याच्यानंतर आहे GMC धुळे, याची जाहिरात बाकी, याची एक्झामचं शेड्यूल बाकी आहे. तर बघा इथे GMCचं आपल्याला माहीत आहे 680 पोस्ट होत आहे आणि याच्यामध्ये भरपूर चांगले जास्त फॉर्म आलेले आहेत. जवळपास 1,00,000च्या आसपास याच्यामध्ये आता मला एक्झॅक्ट आकडा आठवत नाही, पण 1,00,000पेक्षा जवळपास जास्त फॉर्म आलेले याच्यामध्ये. तर 680 इथे जागा होत्या आणि त्याच्यानंतर धुळे GMC बाकी आहे. नेक्स्ट आहे आपली त्याच्यानंतर फॉरेन्सिक डिपार्टमेंट, MIDCची एक्झाम बाकी आहे. तर याच्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, या एक्झाम आता तुम्हाला काय करावं लागेल, आता तुमच्याजवळ फक्त 1च महिना उरलेला आहे. बघा, ऑगस्ट हा महिन्यामध्ये या एक्झाम व्हायलाच पाहिजे. कमीत कमी 3 ते 4 डिपार्टमेंटच्या जरी पकडा, एक हप्ता किंवा 3 ते 4 दिवस जरी एक्झाम चालल्या या, तर तुमचा हा महिना नेक्स्ट जो मंथ आहे ऑगस्ट महिना, तो त्याच्यामध्ये निघू शकतो. म्हणून सर्वांना काय करायचं, जास्तीत जास्त स्वतःहून प्रयत्न करायचे. तुम्ही काय करा, तुम्ही स्वतःहून निवेदनं द्या, ईमेल्स करा,
ओके. जसं मी तुम्हाला इथे दिसतंय. ट्विटरवर घ्या किंवा ट्विटरवरती जे आपले विरोधी पक्ष नेते आहेत किंवा जे महत्त्वाचे अधिकारी लोकं तुम्हाला दिसतात, त्यांना मेसेज करा, त्यांना कॉल करा. आता मी तुम्हाला काही नंबर दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये, म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा जरा स्किप न करता. त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही काय कराल, तुम्हाला अपडेट घ्यायची आहे. जे आता विद्यार्थी ज्यांना फक्त तुम्ही इथं काय करता, सगळं मी बघतोय आता ग्रुपमध्ये येतात सगळे विद्यार्थी, एखादा मेसेज टाकतात, या एक्झाम फॉर एक्झाम्पल जीएमसी धुळे. जीएमसी धुळे एक्झाम कधी होईल सर? किंवा एखाद्या कुठल्याही ग्रुपमध्ये जाऊन मेसेज टाकून द्यायचं, जीएमसी धुळे कधी होईल, आणि निघून जायचं त्या ग्रुपमधून, किंवा वाट बघत बसायची कुणीतरी रिप्लाय करेल. पण स्वतःहून कधी जाणार नाही वेबसाईटवरती, तो नंबर शोधून काढणार नाही की आपल्याला कॉल करावा लागेल. आणि हे इथं प्रश्न विचारण्यापेक्षा, तुम्ही जर टेलिग्रामवरती विचारण्यापेक्षा तुम्ही जर डायरेक्ट कॉल केला तर तुम्हाला काहीतरी माहिती मिळेल ती, आणि ती माहिती तुम्ही ग्रुपवर टाकण्याचा प्रयत्न करा. असं कुठं ना कुठं स्टँड घ्यावं लागेल तुम्हाला, तेव्हाच तुमच्या एक्झाम होतील. नाहीतर तुम्हाला माहीत आहे की लोकसभेच्या निवडणुकीआधी पण जशी आचारसंहिता लावून 3 ते 4 महिने आपल्याला वेट करावा लागला होता, त्याप्रकारे इथे व्हायला नको. म्हणून ह्या ज्या एक्झाम आहेत, तुम्हाला जर वाटत असतील लवकरात लवकर झाल्या पाहिजे, तर तुम्हाला स्वतःहून प्रयत्न इथे करावा लागतील मित्रांनो. काही मी नंबर्स देतो तुम्हाला, तुम्ही कॉल करा, त्यांना ईमेल्स करा. स्वतःहून जर जमत असेल जाऊन निवेदनं द्या, पण काही ना काही करा. इथे फक्त मी एक्झाम कधी होणार याच्याबद्दलच नाही, तर तुम्हाला रिझल्टसाठी पण प्रयत्न करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, नॉन पेसा क्षेत्रातील ज्या एक्झाम झालेल्या जिल्हा परिषदेच्या, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक यांच्या ज्या एक्झाम झालेल्या जिल्हा परिषदेच्या नॉन पेसा क्षेत्रातील, त्यांच्यासाठी पण तुम्हाला आता स्वतःहून प्रयत्न करावा लागेल. आपण ट्विटरवर पण घेतला होता मध्ये, तर तुम्ही त्याच्यामध्ये पण सहभागी होत आहे, ते वेल अँड गुड आहे. पण आता स्वतःहून जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार आहेत, कोणीच तुम्हाला इथे मदत करण्यासाठी कोणताही, तुम्हाला माहीत आहे, मी एक सरळ सांगतो, कुठलेही काही टेलिग्राम ग्रुप्स आहेत जे सपोर्ट करतात, पण काही ग्रुप्स जे मोठे मेजर्स ग्रुप्स आहेत, ज्यांचे जास्त सबस्क्रायबर आहेत, त्यांचे तुमच्याकडे लक्ष अजिबात असत नाही. ते देणार नाही लक्ष. त्यांना फक्त कसं, विद्यार्थी म्हणजे, स्टुडंट म्हणजे त्यांच्यासाठी फक्त पैसे कमवण्याचं साधन आहे. त्यांना काही फरक नाही पडत एक्झाम झाली किंवा नाही झाली. जेवढी लेट गेली, जेवढी समोर गेली, तेवढा त्यांचाच फायदा आहे. कारण ते नवीन आपल्या टेस्ट सिरीज परत काढत असतात, आणि त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला माहीतच आहे टेलिग्राम ग्रुपवरती सुरू असते. म्हणून हा लढा तुम्हाला स्वतःहून लढायचा आहे. स्वतःहून तुम्ही प्रयत्न करा, तेव्हाच तुम्हाला याच्यामध्ये कुठं ना कुठं तुम्हाला यश येईल. जेणेकरून सरकारने आपले लवकरात लवकर सरळ सेवा बाकीच्या एक्झाम झाल्या पाहिजे यासाठी तेव्हाच प्रयत्न होतील. त्याच्यानंतर बघा, इथे मी तुम्हाला काही नंबर दाखवतो. तर हे बघा, इथं नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. नेक्स्ट, MIDCसाठी हा नंबर आहे, इथे तुम्ही कॉल करून इथे माहिती घ्या. त्याच्यानंतर हे काही नंबर्स आहेत, इथे तुम्ही कॉल करून जे फॉरेन्सिकची एक्झाम पेंडिंग आहे त्याच्यासाठी तुम्ही इथं प्रयत्न करू शकता. जास्तीत जास्त कॉल करा, आणि जे काही अधिकारी आहेत त्यांच्या कानावरती म्हणजे माहिती देण्याचा प्रयत्न करा की आता जर एक्झाम झाली नाही तर लगेच आपल्याला काय माहीत आहे, आपली विधानसभेची निवडणूक आहे, आणि त्याच्यासाठी विनंती करा की सर लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करा. जेवढे तुम्ही प्रयत्न कराल, जास्तीत जास्त कॉल कराल, तेव्हाच तुमची माहिती समोरच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल, आणि कुठं ना कुठे ते तुम्हाला सिरियसली घेतील. असे तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. सोबतच आपल्याला आपला जो GR रद्द झाला पाहिजे यासाठी पण आपले प्रयत्न चालू आहेत. तिथे पण तुम्हाला सपोर्ट करायचे, जे विद्यार्थी ज्यांची एक्झाम झालेली आहे 30% जो GR आलेला आहे सरळ सेवा भरतीमधून कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईला घेण्याचा, तर त्याच्यासाठी आपण ट्विटर मोहीम राबवत असतो. इथे तुम्हाला जाऊन रिट्वीट करायचं आहे, कमेंट करायचं आहे, आणि सपोर्ट करायचा आहे. या प्रकारे तुम्हाला आता ही अपडेट द्यायची होती. सध्यासाठी एवढीच माहिती होती. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.